नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनविशेष मालिकेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 16 जुलै 2026. तर 16 जुलै 2026, 16 जुलैला इतिहासामध्ये कोणकोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या याच्याबद्दल आपण माहिती घेत असतो. ओके, दिनविशेषमध्ये आपण काय करतो, जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या 10 महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडलेल्या याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती देत असतो. ओके, चला, पहिला दिनविशेषचा पहिला मुद्दा आहे आजचा इसवी सन पूर्व 622 या दिवशी प्रेषित मोहम्मद पैगंबर, कोण? प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. आता मोहम्मद पैगंबर तुम्हाला माहिती आहे, इस्लाम धर्माचे धर्मगुरू, ज्याला आपण काय म्हणतो, प्रेषित म्हणतो. तर या प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी मदिनेहून प्रयाण केले. मक्का आणि मदिना हे काय आहेत? दोन महत्त्वपूर्ण इस्लामिक धर्मस्थळं आहेत, जगातले सर्वात मोठे. तर यातल्या मदिनाहून प्रयाण केले. कधी केले? तर इसवी सन पूर्व 622ला केले. आणि इथूनच इस्लामिक हिजरी कॅलेंडरची स्थापना झाली किंवा सुरुवात झाली. इथूनच इस्लामिक हिजरी कॅलेंडरची सुरुवात झाली. तर इस्लामिक हिजरी कॅलेंडरची सुरुवात कधी झाली? इसवी सन पूर्व 16 जुलै 622ला. का बरं झाली? यांनी म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले, तिथून निघाले. ओके, आणि अशा पद्धतीनं ते तिथून निघाल्याच्या नंतर काय झालं, तर कॅलेंडरची सुरुवात झाली. कोणत्या कॅलेंडरची? इस्लामिक हिजरी कॅलेंडरची सुरुवात झाली. येते लक्षात? चला, त्याच्यानंतर बघा, स्वीडन बँकेने युरोपमधल्या पहिल्या नोटा जारी केल्या. तर युरोपमधील पहिल्या नोटा कधी जारी झाल्या? तर 16 जुलै 1661ला काय झालं, स्वीडनमध्ये बँकेने पहिल्या नोटा जारी केल्या. तर आता बघा, भारतामध्ये 1661ला काय चालू होतं? छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळेस राज्यविस्तार चालू होता. 1661ला पुरंदरचा तह वगैरे झाला होता. ओके, अफजल खान 59ला मारला, त्याच्यानंतर तोच काळ होता पुरंदरचा तह वगैरे. तर स्वीडन या बँकेने काय केलं होतं, युरोपमधल्या पहिल्या नोटा जारी केल्या होत्या. आणि त्या अगोदर काय होतं, तर त्या अगोदर चलनी नाणे होते. मग वेगवेगळ्या अशरफी, वेगवेगळे नाणे, हे सोन्या चांदीचे नाणे, दमडी, कवडी, आठाणे, चाराणे, 1 पैसा, 10 पैसे, हे वेगवेगळ्या राजाचे निशाणी आणि सोन्या चांदीचे होते. ओके, तर पहिल्या नोटा कधी झाल्या? तर 1661ला झाल्या, 16 जुलैला. ओके, स्वीडन बँकेने. त्याच्यानंतर अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी. आता अमेरिकेने 1945ला पहिला अणुबॉम्बची चाचणी कधी केली होती? आजच्या दिवशी. तर आजचा दिवस काळा दिवस म्हणू शकतो आपण. 16 जुलै 1945ला अणुबॉम्बची यशस्वी चाचणी कोणी केली? अमेरिकेने केली. आणि 6 ऑगस्ट 1945ला हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945ला नागासाकी या जपानच्या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकायची कामगिरी अमेरिकेने केली. तर ते लिटल बॉय अँड फ्लॅटमॅन जे काही अणुबॉम्बचे नाव होते, त्यानं खूप मोठं प्रचंड नुकसान दुसऱ्या महायुद्धात केलं होतं आणि जपानने शरणागती पत्करली होती. तर अशा या अणुबॉम्बचा शोध पहिल्यांदा अमेरिकेमध्ये झाला. आणि 1945ला म्हणजे 16 जुलै 1945ला आजच्या दिवशी अमेरिकेने अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. येते लक्षात? चला, आता बघा, इटली आणि फ्रान्स हे दोन जे युरोपियन कंट्रीज आहेत. ओके, तर ह्या इटली आणि फ्रान्स यांना जोडणाऱ्या मॉन्ट ब्लॉक या बोगद्याचे उद्घाटन झाले. तर 1965 रोजी आजच्या दिवशी मॉन्ट ब्लॉक हा जो बोगदा आहे, इटली आणि फ्रान्सला जोडण्याचं काम करतो. तो दळणवळण आणि बऱ्याच गोष्टीसाठी हा अतिशय महत्त्वाची घटना होती. ही 1965ला आजच्या दिवशी झालेली आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, भारताचे 9वे राष्ट्रपती
डॉक्टर शंकरदयाल शर्मा यांची निवड झाली. ओके, भारताचे नवे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाल शर्मा यांची निवड झाली. कधी झाली? 1992ला झाली. ओके, भारताचे नवे राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांची आजच्या दिवशी निवड झाली. आता बघा, गुजरातमध्ये शाळेच्या प्रवेशावेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय झाला. तर बघा, जनरली आपण नावासमोर वडिलांचं नाव लावतो, आडनाव लावतो. तर याच पद्धतीने गुजरातमध्ये शाळेमध्ये तुम्ही वडिलांच्या जागेवर आईचं सुद्धा नाव लावू शकता. अशा पद्धतीचा निर्णय कधी झाला? तर 1998ला आजच्या दिवशी झाला. त्याच्यानंतर बघा, स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न म्हणजे यांना मरणोत्तर भारतरत्न दिला अशा अरुणा आसिफ अली यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. त्यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा, कारण ते भारतरत्न आहे. आणि भारताच्या या महान रत्नाच्या जन्मदिवसानिमित्त पूर्ण भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचा मृत्यू कधी झाला? तर 29 जुलै 1996ला झाला. त्याच्यानंतर भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले. आता भारतीय हॉकीपटू जर चा इतिहास बघितला तर हॉकीचे जादूगार कोण? ध्यानचंद, मेजर ध्यानचंद. यांच्यानंतर हॉकीच्या क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव जे आहे ते कोण आहे? धनराज पिल्ले. तर हे हॉकीचे जादूगार किंवा हॉकीचे खूप मोठे खेळाडू धनराज पिल्ले यांचा जन्म झालेला आहे आजच्या दिवशी. तर 1968ला त्यांचा जन्म झालेला आहे. ओके, आणि त्यांनी हॉकीचा लेवल एकदम उच्च लेवलला हॉकीला नेऊन ठेवलं आहे. भारताच्या हॉकीचं खूप मोठं नाव ह्या खेळाडूमुळं आहे. बघा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त कोण? नीला सत्यनारायणन या महाराष्ट्रातील पहिल्या राज्य निवडणूक आयुक्त आहेत. ओके, राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले होते आजच्या दिवशी 2020ला. ओके, 2020ला त्यांचं निधन झालं होतं. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1948चा आहे. त्याच्यानंतर आजच्या दिवशी अपोलो 11 हे अंतराळयान याचं प्रक्षेपण याच्यामध्ये यशस्वी झालं होतं. तर हे यान कोणतं आहे? तर मानवाचा पहिले माणसाला पाठवणारे पहिले अंतराळातले यान जे आहे कोणते? अपोलो 11 यांचे या यानाचे अवकाशामध्ये यशस्वी प्रक्षेपण करण्याचं काम आजच्या दिवशी झालं होतं. 16 जुलै ला झालं होतं. तर तुम्ही हे सर्च करा कधी झालं होतं, इसवी सन सांगा. ओके, हे कमेंटमध्ये सांगा मला. तर हे समजलं तुम्हाला? तर हे आहे आजचा दिनविशेष. ओके, एवढं कमेंटमध्ये सांगून द्या की अपोलो 11 अंतराळात यशस्वी प्रक्षेपण झालं, पण एअर कोणतं होतं हे सर्च करायचं तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगायचं. ओके, चला, हा टास्क तुम्हाला धन्यवाद.